हाय, हॅलो, नमस्कार. मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मग मी आता सवासणी जेव घालायचे आहे मला. तर मग त्यानंतर आता मी येथे सर्व काही भांडे वगैरे मला घासायचे होते. तर मग सर्व काही मी रॅकवरचे भांडे वगैरे काढलेले आहे आणि पावसाचं पण वातावरण आहे, त्यामुळे मग थोडेच आता मी काढून घेणार आहे. तर मग मला हे डब्बे ते पण घासायचे आहे, पण मग जसा वेळ भेटेल तसा आता मी बघते. आता भांडे वगैरे जर झाले तर मग डब्बे पण घासायचे आहे, पण मग पावसाचं पण वातावरण आहे, त्यामुळे मग आता थोडंच घेते. तर मग त्यानंतर भांडे घेतले मी पटपट घासून आणि आता पावसाचं पण वातावरण झालेलं होतं, त्यामुळे मग सर्व काही भांडे वगैरे लावून घेतले आणि डब्बे आता दुसऱ्या दिवशी घासायला लागणार आहे. तर वातावरण पण तुम्ही बघू शकता. तर येथे सर्व काय असं खूप असं आभट पण आलेलं होतं आणि म्हणजे पावसाचंच वातावरण झालेलं होतं. तुम्ही समोर पण बघू शकता. तर येथे पाऊस पण समोर पडत होता, त्यामुळे मग मी इथे थोडा व्हिडिओ पण शूट केलेला आहे. तर म्हणजे इतका पाऊस आलेला होता, तर म्हणजे खूपच पाऊस, म्हणजे आधी पण पावसाला सुरुवात झालेली आहे, पण मग दुपारूनच पाऊस येत होता, त्यामुळे मग मी पण ते भांडे पटपट घासून घेतले आणि सुकवून घेतले. ऊन पण होतं तोपर्यंत मग सुकलेले होते आणि मग एकटीच होती, त्यामुळे मग सर्व काही भांडे आतमध्ये आणून आता रॅकला पण लावून घेतलेले होते. तर येथे तुम्ही पण बघू शकता. तर खूप असा पाऊस पण आलेला होता. तर पावसाला पण सुरुवातच झालेली होती, तर भरपूर असा पाऊस झालेला होता. तर समोर पण पाणी साचलेलं होतं, त्यामुळे मग सर्व सर्व असं पाणीच झालेलं होतं. तर पाऊस खूप जोराचाच पाऊस होता. तर मग आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे. तर हा मेमध्येच पाऊस चालू झालेला आहे, तर त्यामुळे मग असं खूपच पावसानं पण आता कंटाळा आणलेला आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे, पण मग ते आता शेतकऱ्यांना पण आता पेरणी वगैरे करायची आहे, तर शेतकऱ्यांना पेरणी पण करता नाही येऊ राहिली. आता ते शेतामध्येच पाणी खूप साचून राहिलेलं आहे, तर ऊन पण नाही, त्यामुळे मग पेरणी पण करता येत नाही. आता शेतामध्ये भुईमूग आणि सोयाबीन, मका असे सर्व काही पिकं लावायचे आहे, पण मग आता शेतामध्ये वापच नाही, त्यामुळे शेतात काहीच करता नाही येऊ राहिलं. आणि त्यानंतर येथे पाऊस पण उघडलेला होता आणि स्वराचं आणि शंभूचं पण नाचायचं चाललेलं होतं. तर येथे दोघं पण नाचत होते आणि येथे पाऊस पण उघडलेला आहे. त्यानंतर मग मी काही व्हिडिओ पण शूट केलेला नव्हता, लाईट पण नव्हती, त्यामुळे मग व्हिडिओ शूट केलेलं नव्हतं. तर मग हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर मग मला येथे दळण पण करायचं होतं, तर मग मी इथे सर्व काय असे गहू चाळून घेत होते आणि निवडायचे पण होते. तर गावामध्ये काचुळं वगैरे काही नव्हतं, तर खडेच जास्त होते, त्यामुळे मग मी इथे सकाळीच लवकरच आवरल्यानंतर आता दळण पण करून घ्यायचं होतं. तर येथे स्वराच व्हिडिओ शूट करत होती माझं. कालचा पाऊस झाल्यामुळे तर आभाळच भरपूर आभाळ आलेलं होतं, त्यामुळे मग ऊनच नव्हतं. तर मला डबे पण घासायचे होते, तर चला ऊन पडलं तर डबे पण घासायचे आहे. तर मग थोडं ऊन पडलं आणि मग डबे वगैरे नाही घासले, तर पंचपात्रे वगैरे असे मी घासून घेतले थोडे मोठे. तर डब्यांना आता पुसूनच घेतलं होतं सर्व काही. तर मग मला ही साखर पण भरायची होती पंचपात्रेत. तर मग डबेन ते मी सर्व काही पुसून घेतले आणि मग त्यानंतर फरची पण पुसली. तर मग थोड्याच वेळाने मग बहीण, जाऊबाई ह्या दोघी पण आलेल्या होत्या. तर ही माझी 3 नंबरची बहीण आहे, तर ती सोनाली आहे. तर जाऊबाई ह्या त्या पण आलेल्या होत्या, बसनंच आल्या होत्या दोघी पण बसनं, आणि ही पण पुतणी दिदी ती पण आलेली होती. तर ह्या तिघी पण बसनंच आलेल्या होत्या. तर उद्याचा सवासणींचा कार्यक्रम, जेवण घालायचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मग ते सर्व काही मग आगल्याच दिवशी आलेले होते मदत करण्यासाठी मला. तर येथे सर्व काही चिल्लर पार्टीज जमा झालेल्या आहेत आणि हा व्हाईट ड्रेस घातलेला तो पुतण्या आहे आणि ही रेड कलरचा ड्रेसवाला बहिणीचा मुलगा आहे. तर मग शंभू, स्वरा हे चौघे पण बसलेले होते आणि चाललं होतं त्यांचं लुडो खेळायचं काम. तर मग त्यानंतर आम्हाला पण तिकडे स्वयंपाकाची तयारी करायची होती, तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होतो आम्ही येथे. तर जाऊबाईंनी त्यांनी मसाले भात करायचा होता, तर जाऊबाईंनी मसाले भाताची इथे सर्व काही त्यांनी तयारी केलेली होती आणि येथे मसाले भात पण त्या करत होत्या. तर बहीण ही फ्लावर नेसत होती, फ्लावरची भाजी करायची होती, तर येथे ती फ्लावर नेसत होती आणि मग मी येथे चपात्या पण लाटून घेत होते. तर आमचं बोलण्याचं पण, गप्पा मारण्याचं काम चाललेलं होतं आणि काम पण चाललेलं होतं, सर्व काही चाललेलं होतं. असं सर्व काही एकत्र आल्यानंतर खूपच असं आनंदही वाटतो आणि असं खूपच छान वाटतं.
तर येथे जाऊबाई म्हणजे रुपालीताईंनी आता येथे भात पण शिजत टाकलेला होता. तर मग आमची येथे चर्चा पण चाललेली होती, मांडे आणायचे की पुरणपोळ्याच घरी करायच्या. तर मग आमचं मग चाललेलं होतं, मग घरी करण्यापेक्षा मग मांडे वगैरे ऑर्डर देऊ आणि मग त्यानंतर मग सर्व काही आपण मग घरच्या घरीच करून घेऊ. तर मग चाललेलं होतं, इथे मुलांचं पण खेळायचं काम चाललेलं होतं आणि आम्ही पण तिकडं आवरत होतो. तर शंभू बघा कसा बसलेला आहे. तर त्याला पण आनंद झालेला होता. सर्व असं आलेले होते, तर त्याला खेळण्यासाठी पण जोडी झाली होती. त्यामुळे मग तो पण इथे त्यांच्यासोबतच खेळत होता. नाहीतर चालत असतं त्याचं, आई, आई मागेच राहतो, मला काम पण नाही करून देत. तर मग येथे मुलं होते त्यामुळे मग त्यांच्यासोबतच खेळत होता. येथे आता आम्ही साराच्या आमटीची पण तयारी करून घेत होतो. तर उद्याची तयारी, तर मग हे आता कांदा वगैरे सर्व काही सारासाठीच लागतो. तर मग हे सर्व काही आता भाजून आणि आता दळून पण ठेवायचं आहे. तर मग बहीण येथे खोबरं पण भाजत आहे. तर सर्व काही आता आत्ताच तयारी करायची आहे. तर मग पुरण पण नैवेद्यासाठी करून ठेवलेलं आहे. तर मग सर्व काही म्हणजे आगल्या दिवशी मग फ्रीजमध्ये वगैरे ठेवून देणार आहोत. तर मग सकाळी पण धावपळ नको, तर सकाळी आंबेरस पण करायचा आहे. त्यामुळे मग सर्व काही आवरायचं असतं. मग तोपर्यंत मग आम्ही इथे निवदाला पण पुरण घालून घेतलेलं होतं. तर मग सर्व आता हे मी दळून घेत आहे. तर पुरण पण झालेलं होतं, छान झालेलं होतं. तर जाऊबाई सांगत होत्या, असंच आमच्या उभा राहिला म्हणजे पुरण पण छान शिजलं जातं आणि घट्ट पण होतं. तर मग त्यानंतर आमचं जेवण वगैरे सर्व काही आवरलेलं होतं. तर मग आता ही उद्याची तयारी पण करून ठेवत होती बहीण. तर मग दीदी पण तिला मदत करत होती. तर चला, आजचा व्हिडिओ असा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि हे भरता भरता आम्ही आमच्या लग्नाची पण कॅसेट लावलेली होती. त्यामुळे मग कॅसेट पण बघत होतो आणि सामान पण भरायचं काम चाललेलं होतं. तर चला, आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. चला बाय. नवीन व्हिडिओसोबत भेटू.